आहे ना बाकीचं ते लिखी द्या. लिखी द्या. अध्यक्ष महोदय, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिना दिवशी देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, धर्म की रक्षा के लिए अपनी तलवार व छाती मुगलों के समक्ष अड़ा देने वाला मां भारती के वीर सपूत छत्रपति संभाजी महाराज की पुण्यतिथि पर कोटिशा नमन। सन्माननीय अर्थमंत्री महोदय यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना, हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका झाल्यामुळे सामान्य जनतेकडे पाठ फिरवणारा आहे असे म्हणल्यास वावगं ठरणार नाही। महिला सबलीकरण, प्राथमिक माध्यमिक शिक्षण, औद्योगिक विकास, कृषी संलग्न उद्योग, बेरोजगार युवक, मध्यमवर्गीय जनता यांना समाधानकारक दिलासा दिलेला नाही। या उलट सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासने न पाळता जनतेची फसवणूक केल्याची दिसत आहे। राज्याचा आर्थिक कणा असणारा शेतकरी, असंघटित क्षेत्रातील कामगार व इतर लोकांसाठी देखील कसलीही भरीव तरतूद नसल्याचं यातून दिसून येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी सन्मान योजनेतून 3000 रुपयांची वाढ, 20% पर्यंत भावांतर योजना, खतावरील राज्य वस्तू सेवा कर परतावा अनुदान आदी योजनांची आश्वासने हवेत विरल्याची दिसत आहेत। माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला वाजवी भाव द्यावा। नगदी पिकांसाठी नव्याने लागवड, पणन योजना, सौर पॅनल, नगदी आच्छादित शेतीला प्रोत्साहन अनुदान यांच्यासह निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावीत। विविध सामाजिक मंडळांची घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आली आहे। अशा SC, ST, OBC साठी असणाऱ्या महामंडळांना कोणतेही नवीन अर्थसहाय्य दिलेले दिसत नाही, नव्या योजना दिसत नाहीत। याकरिता दादांना माझी विनंती असेल की आपण भरीव आर्थिक तरतूद करून अल्पसंख्याक समाजासह सर्व सामाजिक महामंडळांना मदत करावी। उमरगा लोहारा तालुक्यामध्ये 1993 ला प्रलयंकारी झालेला भूकंपाच्या नंतर अवर्ग भूकंपग्रस्त भागामध्ये महिला बहुउद्देशीय केंद्राची स्थापना करण्यात आली होती। यांच्या इमारतीचे बांधकाम जागतिक बँकेच्या वतीने करण्यात आले होते। यांच्यासाठी वार्षिक केवळ 46,400 अनुदान मान्य आहे। तेही अनुदान गेली 12 वर्ष बंद आहे। ते अनुदान पूर्ववत द्यावं व यामध्ये वाढ करण्यात यावी। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे स्टेट या मध्ये पास असणाऱ्या भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या भूकंपग्रस्तासाठी राखीव जागावर नियुक्ती द्यावी। भूकंपग्रस्तासाठी राखीव असणाऱ्या जागा इतरांसाठी कन्वर्ट करण्यात येऊ नये आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची त्यांना संधी द्यावी। त्याच पद्धतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 11,000 शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली आहे। शिक्षकांच्या उर्वरित जागा भरतीसाठी महाभरती मोहीम सुरू करावी। 15 मार्च 2024 चा शासन निर्णय काल अंशतः त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, परंतु तो रद्द करण्याची मागणी मी या ठिकाणी करतो आहे। हा शासन निर्णय म्हणजे सरकारी शाळेसाठी लावण्यात आलेला करेक्ट कार्यक्रम असं म्हणता येईल। कृपया याच्यावर पुन्हा शिक्षकांची पदे पूर्वीप्रमाणे कायम करण्याचा निर्णय घेण्यात यावा। अनेक म्हणजे हजारो शिक्षक अंशतः अनुदानावर आहेत, 20% 40% पगारीवर नोकऱ्या करत आहेत। यांच्या वेतनासाठी म्हणजेच 100% वेतनासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय। अध्यक्ष महोदय, मोठ्या आशेनं बजेटकडे ही सगळी मंडळी नजर लावून बसलेली होती, परंतु त्यांचा खूप मोठा भ्रमनिरास झालेला आहे। राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पाच्या किमान 8% निधीची तरतूद केली जावी
आपल्या राज्यात ती जेमतेम 3.59 इतकी करण्यात आलेली आहे. आरोग्य सेवांवर प्रति व्यक्ती फक्त 1800 रुपये शासन खर्च करण्याची योजना यामध्ये आखलेली दिसते. ती किमान 4000 असायला हवी. गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी 16.5 इतकी तरतूद होती. त्यात वाढ करणे किंवा हवी आहे तितकी ठेवणे आवश्यक होते, परंतु याच्यात 2.57 इतकी कपात करून केवळ 13.92 इतकी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा सक्षम करण्यासाठी ही निधी वाढवणे अतिशय आवश्यक आहे. त्याच पद्धतीने उमरगा लोहारा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 म्हणजे उमरगा औसा हा फक्त 10 मीटर रुंदीचा दुहेरी राष्ट्रीय महामार्ग आहे. याचे काम संपून 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 5 वर्षात वेग नियंत्रणाच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने हजारो वाहनांचे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. हजारांना कायम अपंगत्व आलेला आहे. यावर योग्य उपाययोजना केल्या जाव्यात. यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या महामार्गाची रुंदी वाढवून 13 मीटर रुंदीचा करावा व या महामार्गाचे 4 पदरीमध्ये रूपांतरण करावे. उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक प्रस्तावित शासकीय इमारतीचं बांधकाम या ठिकाणी आवश्यक आहे. त्यासाठी आपण भरीव तरतूद करावी. सिंचन योजनेमध्ये कोळसूर ते आष्टा या ठिकाणी एक नाला खूप वर्षापूर्वी खोदलेला आहे. त्यासाठी पाईपलाईनची योजना करावी व कोळसूरचं कर्नाटकामध्ये जाणारं पाणी जे खूप वाया जातं ते पाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये कायम करावं अशी विनंती या ठिकाणी करतोय. उद्या सुरुवात व्हायला अगदी 3 मिनिट आहे. आपण आमचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलात.